या देशामध्ये समग्र क्रांती घडून आली पाहिजे हा विचार जरी अनेक लोकांना कळत असला, तसे ते बोलून दाखवत असले, तरी समग्र क्रांती घडून आणण्याचा उपाय काय, कोणती पद्धती आहे, कोणतं तत्त्वज्ञान आहे, याबद्दल मात्र अजूनही या देशामध्ये म्हणावी तशी जागृती झालेली नाही. समग्र परिवर्तन याचा अर्थ वाटेल ते परिवर्तन नाही. कधी काळी ॲरिस्टॉटलनं म्हटलं होतं, गुड ऑफ द मॅन should be the aim of science of politics. माणसाचं कल्याण हे राज्यशास्त्राचं ध्येय असलं पाहिजे. ऑरिस्टॉटलच्याच अगोदर होऊन गेलेल्या बुद्धानं नेमकं तेच म्हटलेलं आहे. राजकारण हे दुसरं तिसरं काही नसून विभिन्न विचाराच्या लोकांनी, विभिन्न प्रवृत्तीच्या लोकांनी, विभिन्न आशा आकांक्षा बाळगणाऱ्या लोकांनी आपापल्या साऱ्या त्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून सामूहिक हिताचं कार्य कसं करायचं, सर्वांना लाभ होईल, सर्वांच्या कल्याणाचे कामी पडेल अशा प्रकारचा प्रयत्न कसा करायचा, त्याची देवाणघेवाण, त्याची इंटरॅक्शन, त्या बाबतीत केले जाणारे प्रयत्न याला राजकारण म्हणतात. ही राज्यशास्त्राची एक वेगळी परंतु मूलभूत अशी व्याख्या आहे. आणि त्या दृष्टीनं मानवी जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक शक्ती म्हणून राज्यशास्त्र काम करत असतं. जगभर ही मान्यता आहे की मनुष्य कसाही बघतो, सर्वांना समाजाचं हित कळतं असं नाही, आणि सारे समाजाच्या हिताची चिंता करतात असंही नाही. म्हणून सामाजिक हिताला बाधा न येईल अशा प्रकारे प्रत्येक माणसाला वागायला भाग पाडणं, यासाठी त्याच्यावरती काही बंधनं घालावी लागतात. आणि ती बंधनं राज्यशास्त्राच्या माध्यमातून शासन संस्था घालीत असते. त्याला आपण कायद्याचं बंधन म्हणतो. कायद्याला मनुष्य भीतो आणि वेडवाकडं वागायचं थांबतो. वेडवाकडं वागायचं त्याचं थांबलं तर समाजाला, इतरांना त्रास होते, दुःख होते. हा त्याच्यातला मुख्य भाग आहे. म्हणून समाजाला एकत्रित ठेवायचं असेल तर कायद्याचं बंधन गरजेचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं बंधन हे धम्माचं बंधन मानलेलं आहे किंवा नीतीचं बंधन म्हटलेलं आहे. कायद्यामध्ये कुठेतरी भीती असते, धाक असतो, जबरदस्ती असते, आणि थोडीशी त्याच्यामध्ये सूट मिळाली की मनुष्य पुन्हा नको तसा वागतो. म्हणून माणसाच्या मनाला सवय लावणं सरळ वागण्याची, तिथे नीतीचं काम येतं, सदाचाराचं काम येतं. आणि नीती ही प्रामुख्यानं धर्म शिकवत असल्यामुळं धर्माचं बंधन माणसाला जास्त उपयोगाचं आहे, चिरकाळ टिकणारं आहे, आणि कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तींना एक वळण लावणार आहे. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे सारं लक्षात घेऊन बाबासाहेबांनी या देशामध्ये हा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला की तळागाळातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळायचा असेल, त्याच्या सुखाची चिंता जर व्हायची असेल तर त्या सुखामध्ये, त्याच्या न्यायामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, अनेक लोकांनी आपापल्या हितसंबंधासाठी, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मर्यादित उद्दिष्टासाठी निर्माण केलेले आहेत, त्यांना हा कुठेतरी शिस्त लावली पाहिजे. त्या लोकांच्या मनाला वळण लावलं पाहिजे. आणि ही अशी वळण लावण्याची सूत्र वापरून या देशामध्ये न्याय स्थापन होईल अशा प्रकारे नीतीचं बंधन किंवा धर्माचं बंधन वापरलं पाहिजे. आणि त्यासाठी
बुद्धाचा धम्म हा आधुनिक काळामध्ये सर्वात उपयोगाचा ठरू शकतो, ही बाबासाहेबांची भूमिका होती. माणसाचं कल्याण हा धर्माचा हेतू असला पाहिजे आणि त्यासाठी धर्मानं जे अचूक सत्य आहे ते शिकवलं पाहिजे. असत्य सांगून चालणार नाही. म्हणून धर्मामध्ये दोन भाग पडतात. काही धर्म अचूक सत्य शिकवतात, जे माणसाच्या हिताला सतत कारणीभूत होऊन माणसाचं हित होत जातं. काही धर्म चुकीच्या गोष्टी शिकवतात, त्या आत्मतलबी होतात आणि धर्माच्या नावानं मनुष्य माणसाचं वैरी होतं. म्हणजे धर्म इथे नाशाचं कारण ठरतं. अशा ह्या पार्श्वभूमीवरती जगातले सर्व धर्म सारखे नाहीत, असू शकत नाहीत. ते अशक्यप्राय गोष्ट आहे. सत्य या धर्मांच्या मधल्या कुठल्या तरी एखाद्या धर्मामध्ये अधिक प्रखर असेल, अधिक स्पष्ट असेल, निश्चित असेल. आणि तसा विचार करत असताना बुद्धाचा धम्म हा जगातल्या सर्व कसोटीवरती उतरलेला धर्म आहे. सर्व कसोटीवरती. आईन्स्टाईनसारख्या शास्त्रज्ञांनासुद्धा विश्वाला एक नवीन धर्माची गरज आहे अशी भाषा केली. ग्लोबल रिलिजन. आणि असा ग्लोबल रिलिजन होण्याची लायकी, योग्यता ही बुद्धाच्या शिकवणीमध्ये आहे, असं आईन्स्टाईननं सरळ सरळ प्रतिपादन केलेलं आहे. जगातले आज सर्व शास्त्रज्ञ, सर्व विचारवंत जे बुद्धाला मानतात आणि बुद्ध धर्माची अपेक्षा करतात, त्याचं कारण हे आहे. आज युरोप खंडामध्ये प्रत्यक्षात धर्मदीक्षा न घेता बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे जगणारी असंख्य माणसं आहेत. आणि असं म्हटलं जातं की जगामध्ये सर्वात वेगानं प्रसार पावणारा जर धर्म कोणता असेल तर तो बुद्धाचा धर्म आहे. ह्या साऱ्या गोष्टी लक्षात घेता बाबासाहेबांना बुद्धाच्या धम्माच्या माध्यमातून या देशात समग्र क्रांती घडवून आणायची होती, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचा ग्रंथ हा क्रांतीचा विचार आहे, क्रांतीची शिकवण आहे, क्रांती करण्याचा उपाय आहे. हेच दुर्दैवानं इथल्या लोकांना कळत नाही. बाबासाहेबांच्या अनुयायांना सुद्धा ते समजलं नाही आणि आजही समजत नाही. का हा प्रश्न आहे. याचं कारण एकच आहे की मनुष्य अतिशय भ्रामक अशा स्थितीमध्ये जगतो आहे आणि सत्य काय आहे ते पाहण्याची त्याच्यामध्ये ताकद नाही. समजा ते कोणी दाखवलं तर ते लक्षात घेण्याची इच्छा नाही. म्हणून सत्य काय आहे ते माणसाला कळलं की त्याची वृत्ती बदलते, त्याचा स्वभाव बदलतो, त्याचं वागणं वगैरे बदलतं. म्हणजे बदल माणसात केव्हा घडतो? जेव्हा एखादी गोष्ट त्याला पटते तेव्हा. पटलीच नाही, मनुष्य नाही बदलणार. हे मूलभूत तत्व आहे. म्हणून हे विश्व कसं आहे, हे जग कसं आहे, इथल्या साऱ्याच गोष्टी कशा स्वरूपाच्या आहेत, नेमकं सत्य काय त्याच्यामध्ये, हे जर माणसाला कळलं तर त्या सत्याप्रमाणे त्याचं वागणं, बोलणं, चालणं सर्व काही बदलून जाऊ शकतं. पण हे सत्य त्याला कळलं नाही तर तो आहे त्या जुन्या आदतीमध्ये, सवयीमध्ये, त्या रूढी परंपरामध्ये, त्या श्रद्धा विश्वासांच्यामध्ये पूर्णपणे अडकून पडतो. हा माणसाचा स्वभाव आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये अशा रूढी परंपरामध्ये प्रचंड संख्येमध्ये लोक अडकून पडलेले आहेत. ओघळ अंधश्रद्धा आहेत असं कळून सुद्धा त्याच्यामध्ये मनुष्य अडकून पडलेला आहे. आणि हे स्पष्ट होण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून भदंत आनंद कौशल्यांनी जे म्हटलं की बुद्ध धम्माची दीक्षा भारतात देऊन बुद्ध धर्माचं पुनरुज्जीवन करण्याच्या कामापेक्षा
बाबासाहेबांचं महान कार्य कोणतं असेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचं लिखाण. हा ग्रंथ लिहून त्यांनी या देशावरती प्रचंड उपकार केलेले आहेत आणि याचा म्हणून अभ्यास होणं, तळागाळापर्यंत ती शिकवून पोचणं हे फार गरजेचं आहे. इथल्या प्रवचनांचा मुख्य उद्देश तो आहे की या ग्रंथातलं पान ना पान आपल्याला समजलं पाहिजे आणि ते समजून सांगितलं गेलं तर समजेल, समजून नाही सांगितलं तर समजणार नाही. हा या एकंदरीत उपक्रमाचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं पण खूप वाटचाल केलेली आहे आणि आता आपण अगदी बुद्ध धर्माच्या केंद्रबिंदूपर्यंत येऊन पोचलेलो आहे. सेंट्रल पॉईंट, मूलभूत शिकवण. जी शिकवण आता जे मी काही विवेचन केलं तशा प्रकारची नवी दृष्टी लाभण्यासाठी, क्रांतिकार्य करण्यासाठी, माणसाला प्रेरित करू शकेल, त्याचा स्वभाव बदलू शकेल, अशा त्या मूलभूत शिकवणीपर्यंत आलेलो आहोत. आता या शिकवणीचं जे वैशिष्ट्य इथे मांडलेलं आहे ते जरा कळायला कठीण आहे, म्हणून बघू आपण जितक्या सोप्या शब्दात ते लक्षात येतील तितक्या सोप्या शब्दात घेऊया. थोडंसं मराठीमध्ये वाचू आणि हे आपल्याला काय कळतं ते लक्षात घेऊ. नाही समजलं तर स्पष्टपणे सांगायचं, समजलं नाही. समजलं तर म्हणायचं कळलं, म्हणजे आपण पुढे जाऊ. ही छोटी छोटी वाक्य आहेत, परंतु कसं आहे त्या क्रिकेटच्या याच्यामध्ये म्हणतात क्लीन बोल्ड करणारे आहेत. तो चेंडू खेळताच येत नाही, फलंदाजाला चेंडू खेळताच येत नाही. किती ह्या काय म्हणून त्या चेंडूची मांडणी असते किंवा टाकणी असते त्याला म्हणतो आपण. मनुष्य क्लीन बोल्ड होऊन जातं. तर आता प्रत्यक्ष बघूया. अनित्यतेच्या सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं तृष्णा त्याग करणं म्हणजे धम्म आणि तृष्णेचा अर्थ आपण लक्षात घेतलेला होता. इच्छा आकांक्षा माणसाला सोडता येत नाहीत, पण इच्छा आकांक्षेचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ती तृष्णा होते. मनुष्य त्याला घट्ट पकडून ठेवतो तेव्हा ती तृष्णा होते. म्हणून तृष्णा आणि इच्छा आकांक्षा याच्यामध्ये भेद केलेला आहे. बुद्धानं तृष्णा हा त्याग करा म्हटलं, म्हणजे अति जे आहे ते सोडा, परंतु इच्छा आकांक्षा सोडा असं नाही म्हटलेलं. आणि म्हणून बुद्ध धर्माची शिकवण लोकांना सांगताना तिथेच चूक होते. अरे बुद्धानं सारं सोडायला सांगितलं, इच्छा आकांक्षा सोडायला सांगितलं, हे करू नका ते करू नका असं बुद्धानं सांगितलं. नको तो धर्म आपल्याला, अशी माणसाची सहज प्रवृत्ती होऊन जाते. म्हणजे शब्दांचे अनुवाद चुकले तर काय कहर होतो तो त्याचा नमुना आहे. आज बुद्ध धर्माकडे माणसं आकर्षित होत नाही, त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण ब्राह्मण समाजाने, ब्राह्मणांनी बुद्ध धर्म बदनाम करण्यासाठी त्यातल्या अनेक शब्दांचे अर्थ फिरवलेले आहेत आणि चुकीचे अर्थ माणसाच्या मनामध्ये भरलेले आहेत आणि त्यामुळं मनुष्य बुद्ध धर्मापासून दूर राहतो. त्यापैकी तृष्णा हा एक शब्दप्रयोग आहे. आज आपण अनित्य हा दुसरा शब्दप्रयोग आहे, ज्या बाबतीमध्ये ब्राह्मण समाजानं खूप गैरसमज पसरलेले आहेत. सारं हिंदू धर्मशास्त्र त्यांनी या तत्त्वाच्या विरोधात उभं केलेलं आहे. गीता असो, रामायण असो, उपनिषद असो, हे सारे ग्रंथ या एका सिद्धांताच्या विरोधात उभे केलेले आहेत ब्राह्मणांनी. आता हे कळायचं म्हणजे ते सारे ग्रंथ एक तर वाचावे लागतील, ते डोळे उघडे ठेवून वाचावे लागतील, चिकित्सा करत, तपासणी करत वाचावे लागतील. नुसतंच वाचलं आय हो बरोबर आहे म्हणून पुढे गेलं तर नाही चालायचं ते. म्हणून वाचन सोपं नाही, चिकित्सक वाचन याला अभ्यास म्हणतात. म्हणून अभ्यास केल्याशिवाय काही कळत नाही. तर सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म. काही कळत नाही, मातृभाषेत लिहिलेलं असू नये. आता पुढे वाचू. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे.
प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. काय कळलं? काय कळलं याच्यातून? काही कळत नाही माणसाला. म्हणून बाबासाहेबांचा ग्रंथ शिकावा लागतो, नुसतं वाचून काही कामाचं नाही. आणि आजपर्यंत गेल्या 50 वर्षात लोकांनी नुसतं वाचलं आणि हे काही कळत नाही म्हणून बाजूला ठेवून दिलं. कोणाला काही पचलं नाही त्याच्यामधलं. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या ह्या समाजातली एवढी पंडित माणसं, पण कोणी हे नीट समजावून सांगावं असा प्रयत्नही केला नाही. आश्चर्याची पराकाष्ठा आहे ती, आश्चर्याची. या भूमीमध्ये जिथे आपण बसलेलो आहोत तिथे बाबासाहेबांनी या धम्मक्रांतीचं बीज रोवलेलं आहे. ह्या धम्मक्रांतीचा विकास इथून व्हायला पाहिजे. त्यांच्या विचाराचं प्रबोधन, प्रसार इथून व्हायला पाहिजे. काही म्हणजे काही घडलेलं नाही. निष्क्रियतेमध्ये बाबासाहेबांची चळवळ ठप्प झालेली आहे. आणि आता युवा पिढीला वाटायला लागलं की काय त्या धर्माचा उपयोग, काय कामाचा तो. म्हणून ते नाम के वास्ते बौद्ध म्हणतात, परंतु काम के वास्ते कुठेच येत नाहीत. बुद्ध धर्माचं तोंड पाहत नाही. आता त्यांना दोष देण्याचं कारण यासाठी नाही की मुळात त्यांना हे कधी कोणी शिकवलंच नाही. करतील काय? जे माहीतच नाही त्याच्या मनुष्य नादी लागत नाही, त्यापासून दूरच जातो. म्हणून बुद्ध धम्म माहीतच नाही, म्हणून त्यापासून नवी पिढी जर दूर गेली तर त्यांना दोष कसा देता येईल, ही भानगड आहे. म्हणून या ग्रंथाचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. आता हाच मजकूर आपण इंग्लिशमध्ये वाचू. To believe that all compound things are impermanent is Dhamma. To believe that all compound things are impermanent is Dhamma. This doctrine of impermanence has three aspects. There is the impermanence of composite things. There is the impermanence of the individual being, and there is the impermanence of the self-nature of conditioned things. पुन्हा प्रॉब्लेम आहेच. हेही काही डोक्यात शिरत नाही. आणि बुद्धाची ही सेंट्रल टीचिंग आहे, मूलभूत कल्पना आहे. कधी कधी म्हणतात एका वाक्यात बुद्ध धर्म सांगा, एका शब्दात, एकच शब्द, अनिच्छ, अनित्य. तर अनित्य म्हणजे काय? आपण काय समजतो? जे टिकत नाही ते अनित्य, जे संपून जातं लवकर ते अनित्य. मग जगातल्या सर्वच गोष्टी अनित्य आहेत असं कोणी बोलल्यावरती आपल्याला ते पटतं का? नाही पटत. आपण म्हणतो तो डोंगर पहा, नित्यच आहे, टिकून आहे, तो काही नष्ट झालेला नाही. मी नित्यच आहे ना, मरेपर्यंत काही मी संपलेलो नाही. प्रत्येक मनुष्य स्वतःला नित्य मानतो. पण त्याच माणसानं जो आता 15-20 वर्षाचा झाला त्यानं आपला बालपणाचा फोटो बघावा. मी आणि तो एकच आहे का? आपला स्वतःचा फोटो लहानपणाचा 15-20 वर्षानंतर पहा ना, सांगू शकतो आपण तोच आहे मी. एवढासा बदल नाही इकडे तिकडे, जसाच्या तसा आहे. नाही, जसाच्या तसा नाही आपल्याला माहीत आहे. आपल्या शरीरात बदल होत जातो, परिवर्तन होत जातं. परिवर्तन म्हणजे अनित्य. जसं तसं नाही राहिलं, बदललं, म्हणून त्याला अनित्य म्हटलेलं आहे. काही लक्षात आलं आपल्या?
बदललं म्हणून त्याला नित्य म्हटलं आहे. आपण बदलतो आहोत, हर क्षणी बदलतो आहोत. लहानपणचा मनुष्य हा प्रौढपणामध्ये नाही, प्रौढपणाचा मनुष्य म्हातारपणामध्ये नाही. ही तर गोष्ट खरी आहे. मग तरी आपण काय सांगतो, मी आहे. मग कोणता मी? लहानपणी होता तो मी, तरुणपणातला मी, की म्हातारपणातला मी? कोणता मी खरा म्हणायचा? काही सांगता येत नाही आपल्याला. तरी आपण खरं मानतो. का मानतो? तर आपण स्वतःला एक आयडेंटिटी दिलेली, एक पहिचान दिलेली आहे, एक लेबल लावलेलं आहे. एक मनुष्य आहे आणि माझं नाव अमुक आहे. आणि त्या लेबलमुळं लहानपणी त्या लेबलनं मला ओळखलं जात होतं. मोठा झालो ते लेबल चिकटूनच राहिलं, त्यामुळे ओळखलं जातं. म्हातारा झालो ते लेबल जसं तसं राहिलं म्हणून ओळखला जातो. काही लक्षात आलं आपल्याला? म्हणजे हे प्रत्यक्ष वस्तू जी आपण आहोत, शरीर, ते बदलत गेलं, पण तू लेबल चिकटून राहिलं. आणि त्या लेबलमुळं आपण काय म्हणतो? मी आहे, मी होतो, मी असणार आहे. काही लक्षात आलं त्याला? नुसतं लेबल. लेबल ही कल्पना आहे, नाव आहे, संज्ञा आहे, शब्द आहे, सत्य नाही. काही लक्षात आपल्याला? म्हणून ही जी काही सतत चिकटून राहणारी जी काही लेबल आहेत, त्या लेबलामुळं मनुष्य स्वतःला मी आहे, माझं आहे असं म्हणतो. पण खरी परिस्थिती काय आहे? तो सतत बदलत असतो, क्षणाक्षणाला बदलत असतो. हे नुसतं व्यक्तीच्या बाबतीमध्ये नाही, तर जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये आहे परिवर्तन. म्हणून विज्ञानानं हे तत्त्व सत्य म्हणून स्वीकारलेलं आहे. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सायन्स म्हणून स्वीकारलेलं आहे. विज्ञानाचं पहिलं तत्त्व आहे, आद्य तत्त्व, इम्परमनंट, कॉन्स्टंट चेंज. बदल नाही असं नाही. म्हणून विश्वामध्ये एकही गोष्ट अशी नाही की ज्यामध्ये बदल नाही. म्हणून जसं विज्ञान वाढत गेलं तशी माणसाची समज वाढत गेली. पूर्वी तो म्हणायचं पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो. होती कधी काही कल्पना? सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, पृथ्वी आहे तिथेच आहे. कारण काय? मी ज्या वातावरणात जिथे राहतो त्याच्यात काही बदलच नाही ना. तिथे फक्त कधी अंधार होतो, कधी उजेड होतो, यापेक्षा दुसरं काय आहे का? कधी पाऊस येतो, कधी आणखी काय होतं, पण मी आहे तिथेच आहे. माझं घर हल्लं आहे का? ते बदललं आहे का? आम्हाला कळतच नाही ते बदललं की नाही ते. म्हणजे आमची समज कशी आहे तेवढ्यापुरती मर्यादित आहे. पण वैज्ञानिकांनी जेव्हा विज्ञानाच्या माध्यमातून सारं शोधलं तेव्हा त्यांना काय दिसलं? तरी पृथ्वी स्थिर नाही, ती आपली फिरतेच आहे. मनुष्य मात्र त्याला चिपकलेला आहे, चिकटलेला आहे. कसा? तेही कोणाला माहीत नव्हतं. ती अक्कल त्या न्यूटनला आली. न्यूटनमधलं गुरुत्वाकर्षण आहे. म्हणून हा मनुष्य त्या पृथ्वीला चिपकलेलाच असेल, चिकटूनच राहील. तो मोकळा आहे, हालचाल करतो, परंतु ती पृथ्वी ओढतेच आहे त्याला. त्यानं पाय उचलला, पुढे टाकला तर पृथ्वी ओढणारच आहे. तो हवेत काही तरंगणार नाही. ही परिस्थिती आहे. हे तर तो माहीत नव्हतं. म्हणून मनुष्य, आता आपण इथे बसलो, वर डोकं खाली पाय आहेत. आपल्या नेमक्या विरुद्ध भागामध्ये अमेरिका आहे. तिथला मनुष्य कसा असेल आपल्या दृष्टीनं? खाली डोकं वर पाय, असं उलटा असेल ना. पण त्याला ते उलटा आहे असं वाटत नाही, का तो चिकटलेला आहे त्या पृथ्वीला. तर हे जे ज्ञान आहे हे पूर्वीच्या काळात नसल्यामुळं, मनुष्य तेवढंच जाणत असल्यामुळं त्याला काय वाटलं? मी आहे, साऱ्या वस्तू स्थिर आहेत, सारं जिथल्या तिथे आहे, याच्यात काही बदल होत नाही. पिढ्यानं पिढ्या झालेला नाही. विज्ञानानं हे सिद्ध केलं की पृथ्वी स्थिर नाही, ती आपल्या भोवतीही फिरते, सूर्याभोवतीही फिरते. सूर्यही स्थिर नाही, तोही काही विशिष्ट गतीनं फिरतो आहे. एकच सूर्य नाही, अशा अनेक सूर्यमालिका आहेत. हे आता विज्ञान आपल्याला सांगायला लागलेलं आहे. आणि त्यामधून शास्त्रज्ञांनी हा सिद्धांत पक्का केला की सर्व विश्व
हे सतत परिवर्तित होत आहे. इट इज इन मोशन, सतत गतिशील आहे. गतिशीलता म्हणजे बदल आहे, स्थिरता नाही. म्हणून अनित्य, सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मान्य म्हणजे धर्म, सर्व संस्कार अनित्य आहेत असे मान्य म्हणजे धम्म. आणि इथे काय म्हटलेलं आहे, टू बिलीव्ह दॅट ऑल कंपाऊंड थिंग्स आर इम्परमनंट इज धम्म. ज्याच्या काही घडलेल्या गोष्टी आहेत, कंपाऊंड म्हणजे काय, संस्कार, संस्कारित वस्तू म्हणजे कंपाऊंडेड थिंग. हे ग्लास कंपाऊंडेड आहे म्हणजे काय, आपण तसं कधी पाहत नाही. ग्लास माहीत आहे, ते कंपाऊंडेड आहे म्हणजे अनेक गोष्टी एकत्रित होऊन निर्माण झालेला आहे. ही काही एक वस्तू नाही. ग्लास हा विशिष्ट धातू ही अनेक गोष्टीतून निर्माण झालेला आहे. त्याला हा आकार दिला गेलेला आहे, तोही काही विशिष्ट पद्धतीनं द्यायला गेलेला आहे आणि त्याचा विशिष्ट वापर केला जातो. त्यामुळं हा ग्लास अस्तित्वात येण्यासाठी ज्या ज्या काही क्रिया होतात, ज्या ज्या गोष्टी जोडल्या जातात, त्या साऱ्या जोडल्या गेलेल्या गोष्टीतून ग्लास निर्माण झाला. म्हणून त्याला म्हटलं आहे कंपाऊंडेड, संस्कारित, घडवलेला आहे अनेक गोष्टी घडून. मग मनुष्य कसा घडला? मनुष्य हा काही स्वतंत्र नाही, अनेक विश्वामधल्या धातूपासून तो घडलेला आहे आणि या धातूंना मूलतत्व म्हणतात. आणि विश्वामध्ये कमीत कमी काही मूलतत्व मांडलेले आहेत. 4 तर मूलतत्व मांडलीच आहे. त्याला संस्कृतमध्ये, पालीमध्ये धातू म्हणतात, एलिमेंट म्हणतात इंग्लिशमध्ये. मग फर्स्ट एलिमेंट कोणतं आहे? एलिमेंट ऑफ अर्थ, पृथ्वी धातू. दगड, माती, धोंडे हा एक धातू आहे, हा एक पदार्थ आहे, मूलभूत पदार्थ आहे. हा सगळीकडे आहे. त्या मूलभूत पदार्थातून आपण निर्माण झालेलो आहोत. आपल्यामध्ये सुद्धा तोच आहे. रूप बदललं, आकार बदलला, प्रक्रियेतून गेला, इतर काही गोष्टी त्यामध्ये मिसळल्या गेल्या आणि जो दगड होता तो माझ्या शरीरामध्ये हाड म्हणून निर्माण झाला. आता हाड म्हणजे वेगळंच आहे, त्याला दगड काही म्हणता येत नाही, पण दगडाचे सारे गुण त्याच्यामध्ये आहेत. दगडामधलं हा मूलतत्व त्याच्यामध्ये आहेत. म्हणून अस्थि हा पृथ्वी धातू आहे. म्हणजे माझ्यामध्ये दगड आहे, माती आहे, हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे. बरं, तेवढ्यानं भागत नाही. दुसरा धातू आहे आप, म्हणजे पाणी, एलिमेंट ऑफ वॉटर. 70% तर माणसा शरीरात पाणीच असतं. रक्त वगैरे या साऱ्या याच्यातून 70% आपलं अस्तित्व 70% पाण्यानं भरलेलं आहे. पाण्या वाचून मनुष्य नाही जगू शकत. पण हे पाणी निरळ्या स्वरूपामध्ये आहे, द्रव पदार्थाच्या, रक्ताच्या स्वरूपात आहे, घामाच्या स्वरूपात आहे, नाना प्रकारचे श्राव शरीरामध्ये येतात, लाळ आहे वगैरे वगैरे, या स्वरूपामध्ये हा पाणी धातू त्याच्यामध्ये आहे. पाणी मिक्स आहे त्याच्यामध्ये, इतर गोष्टी मिक्स आहेत. म्हणून दुसरा आहे आप धातू. तिसरा आहे तेज धातू, एलिमेंट ऑफ फायर, अग्नी. शरीरामध्ये उष्णता आहे. एक भट्टी पेटलेली असते कायम, ज्याला पोट म्हणतात. जाळ दिसत नाही पण भट्टी मात्र पक्की. काही त्याच्यामध्ये टाकलं की ते शिजून निघाल्याशिवाय राहत नाही. ही तर गोष्ट खरी आहे. आता हे पाहता काही येत नाही म्हणून जाणावं लागतं. म्हणून हा तेज धातूसुद्धा आहे, एलिमेंट ऑफ फायरसुद्धा आहे. आणि तो जर जास्त वाढला तर धोका होतो, कमी झाला धोका होतो. म्हणून त्याला मेंटेन करावं लागतं एका विशिष्ट पद्धतीने. 97, 98च्या पलीकडे जाऊ द्यायचं नाही, नाही तर मग काय बिघडलं काम. 100पर्यंत गेला की मनुष्य कासावीस झाला, अरे ताप आला. 101 झाला, 102 झाला की मग काही विचारायलाच नको, तो आडवाच झाला.
इतकं आहे. आणि कमी झाला तर हुडहुडी भरते, थरथर कापायला लागतं, म्हणजे याचा काही वापरच करता येत नाही. त्यामुळं हाही धातू नीट सांभाळावा लागतो. तेज धातू आहे. पृथ्वी, आप, तेज आणि हे चौथा धातू आहे वायू, हवा. हवेशिवाय मनुष्य जगू शकत नाही, हवेवरती आपलं अस्तित्व आहे. मग जे काही आपलं शरीर आहे हे कंपाऊंडेड थिंग आहे, संस्कारित वस्तू आहे. काही लक्षात आलं? संस्कार घडलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया घडलेल्या आहेत, त्यामध्ये अनेक गोष्टी अशा एकत्रित आल्या, त्या प्रक्रियेमधून शरीर निर्माण झालेलं आहे. म्हणून शरीर हे कसं आहे? कंपाऊंडेड थिंग. लक्षात आलं? कंपाऊंडेड थिंग हे कंपाऊंडेड आहे. प्रत्येक गोष्ट कंपाऊंडेड आहे, म्हणजे अनेक गोष्टींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. काही लक्षात आलं आपल्याला? आणि ह्या अनेक गोष्टींच्या मिश्रणातून तयार झालेल्या आहेत, म्हणून त्या अनित्य आहेत, बदलणाऱ्या आहेत, जशाच्या तशा राहू शकत नाहीत. काही ना काही बदल होणारच, काही ना काही त्याच्यामध्ये बदल होणारच. ओव्हर द इयर्स ज्याला आपण म्हणतो, हेच मातीमध्ये पुरून ठेवलं कुजणार आहे, दीर्घ काळ लागेल, पण जसं आहे तसं नाही राहणार. प्रत्येक गोष्टीचं तसंच आहे. म्हणून ज्या वातावरणामध्ये बदल होतो ते बदल घडवून आणणारं वातावरण त्याला म्हणतात कंडिशन. कंडिशन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं वातावरण ज्याच्यात बदल होतो. अग्नी जळतो आहे, एक विशिष्ट प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे, तुम्ही त्याच्यात वस्तू टाकल्या त्या जळणार आहेत, ह्या अशा काही वस्तू आपल्या वितळणार आहेत, काही ना काही होणारच आहे, जसेच्या तशा ते राहणं शक्य नाही. म्हणून बेसिक एलिमेंट 4 मानलेले 4 एलिमेंट आहेत, ज्याला धातू म्हणतात. धर्माच्या भाषेमध्ये वेगळी भाषा होतात, त्याला म्हणतात भूत, महाभूत. भूत म्हणजे घोष नाही बरं इथे, भूत म्हणजे तत्व. त्यामुळं धार्मिक शब्द मोठे कधी कधी फसवे असतात, त्यापासून सावध राहावं लागतं. त्यामुळं 4 महाभूत म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू, 4 महाभूत. त्यामुळं 4 बेसिक एलिमेंट्स इंग्लिशमध्ये म्हणतात. मूळ धातू आहेत 4 बेसिक एलिमेंट. आणि मग आधी काही आहे, आकाश आहे म्हटलं तर. व्हॉट इज आकाश? विज्ञान म्हणतं स्पेस आहे, मध्ये काही त्याच्यामध्ये नाही. पण आधुनिक विज्ञान हेही म्हणतं असंही नाही, स्पेससुद्धा भरलेली आहे, मोकळी नाही काही. तर विज्ञान अनेक गोष्टी नवीन नवीन आपल्याला सांगत राहिलेलं आहे. पण एक गोष्ट विज्ञानानं सिद्ध केली की निरनिराळ्या गोष्टी एकत्रित येऊन एखादी गोष्ट निर्माण होते. झाड निर्माण होतो, प्राणी निर्माण होतं, निरनिराळ्या प्रकारच्या पशुपक्षी निर्माण होतात. आणि ह्या गोष्टी एकत्रित येऊन विशिष्ट परिस्थितीमध्ये, कंडिशनिंग, विशिष्ट परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी एकत्रित आल्या की त्यातून विशिष्ट गोष्ट निर्माण होते. म्हणून सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मान्य म्हणजे धर्म. अशा प्रकारे निरनिराळ्या गोष्टी वारंवार एकत्रित येतात, त्यातून सारं निर्माण होतं. म्हणून या साऱ्याच कशा आहेत? कायम जसे तशा टिकणाऱ्या नाहीत. जसा मनुष्य घडला, 4 तत्व एकत्रित आली, घडला, तो कायम जसा तसा राहतो नाही. त्या तत्वामध्ये वाढ होत जाते, मग तो लहान होता तो मोठा होतो, आणखी मोठा होत जातो. नंतर ती तत्व बिखरायला लागतात, मग तो जीर्ण होतो, एक दिवस मरून जातो. मरून मग त्याला अग्नी दिला जातो किंवा पुरलं जातं. मग काय होतं? शरीर पुरलं, अग्नी दिला तर होतं काय? डिसइंटिग्रेशन होतं. ह्या ज्या 4 गोष्टी एकत्रित आलेल्या होत्या त्या साऱ्या वेगवेगळ्या होतात. शरीर जळालं, राख होते, हाडांची राख होते. म्हणजे जी राख आपण नेहमी पाहतो पृथ्वी धातू, तो तेव्हा पाहायला मिळतो. झाला पृथ्वी धातू, होता म्हणून झाला ना. जी हे काही आप धातू होता, पाणी होतं, त्याची वाफ होऊन गेली. तेज धातू होता, तो त्या अग्नीमध्ये समाविष्ट झाला.
आणि जो काही वायू धातू होता तो वायूमध्ये मिळून गेला. म्हणजे हे 4 ज्या भल्या मोठ्या गोष्टी आहेत विश्वामध्ये, त्यातलं थोडं थोडं एकत्रित येऊन एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं शरीर घडलं. म्हणून त्या गोष्टी जशा कायम बदलणार आहेत तसं शरीर बदलणार आहे. लक्षात आलं? हे सत्य बुद्धानं त्या काळात सांगितलं. बुद्धाच्या संबोधीला विशेष महत्त्व काय आहे ते हे आहे. जे विज्ञान आज आम्हाला सांगताय ते बुद्धानं 2500 वर्षापूर्वी कुठलेही प्रयोग न करता, कुठली काय म्हणू काही प्रयोगशाळा लॅबोरेटरी न उघडता आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून जाणलेला आहे. म्हणून बुद्धाला आद्य सायंटिस्ट म्हणतात. आता याचा मग शेवटचा अर्थ काय? प्रत्येक गोष्ट बदलते, बदलल्याशिवाय राहत नाही. विशिष्ट परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी एकत्रित आल्यावरती एखादी नवीन गोष्ट निर्माण होते, ती तुम्ही थांबवू शकत नाही. उदाहरणार्थ एखादं बीज आहे, बी, हे बी आता आपण तिथे मातीमध्ये टाकलं, काय होईल? एवढं कडक ऊन आहे, माती तापलेली आहे, ते जळून जाईल. वातावरण कसं आहे? उष्ण आहे, ते जळून जाईल. ते बीज टाकलं त्या जमिनीमध्ये, थोडंसं रोवलं, त्याच्यावरती पाणी टाकलं तर काय होईल? कंडिशन बदलली, परिस्थिती बदलली. लक्षात आलं? परिस्थिती बदलली. त्या पाण्याच्या संयोगानं, त्या उष्णतेच्या संयोगानं, जो काही मातीमध्ये हवा मिसळलेली असतेच त्याच्या संयोगानं त्याला अंकुर फुटतो. लक्षात आलं आपल्या? म्हणजे या विशिष्ट परिस्थितीमध्ये जर ते बीज पेरलं गेलं तर ते अंकुरतं. आणि असं फरशीवरती टाकून दिलं, नुसत्याच उघड्या मातीवरती टाकून दिलं तर जळून जातं. का? तर कंडिशनिंग, वातावरण, परिस्थिती वेगवेगळी आहे. लक्षात आलं आपल्याला? म्हणून बुद्धाचं म्हणणं सत्य आहे, वैज्ञानिक आहे, की प्रत्येक गोष्ट विशिष्ट परिस्थितीमध्ये उदय पावते आणि तशी नष्टसुद्धा होते. म्हणून उदय पावणं, नष्ट होणं हे चक्र सतत विश्वामध्ये चालू राहतं. म्हणून जन्मास आलेला प्राणी कायम जगू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. तो जसा विशिष्ट वातावरणामध्ये उदय पावला तसा तो हळूहळू तशाच वातावरणामध्ये नष्टसुद्धा होणार आहे. याचा अर्थ आहे की विश्वामधली प्रत्येक गोष्ट अशाश्वत आहे, कायम टिकणारी नाही, बदलणारीच आहे. बदल तुम्ही रोखू शकत नाही. हा अनित्य या शब्दाचा अर्थ आहे, इम्परमनंट. आणि हे विश्वाचं सत्य जगातल्या कुठल्याही धर्माला कधी कळलं नाही, कधीच कळलं नाही. एकही धर्म जगातला या बाबतीत बोलत नाही बुद्धाच्या शिवाय. प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. बाकीच्या धर्मांनी काय? अनेक गोष्टी रचल्या, अनेक गोष्टी रचल्या. त्याला म्हणजे काही नुसत्या कल्पना आहेत, कल्पनापलीकडे दुसरं काही नाही. म्हणून बाकीचे सर्व धर्म हे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असत्यावरती अवलंबून आहेत. असत्य आहे, सत्य नाही. बायबलमध्ये म्हटलं आहे, अगोदर फक्त अंधार होता, मग ईश्वरानं म्हटलं लेट देअर बी लाईट, प्रकाश पडू दे, आणि सगळीकडे प्रकाश पडला. आता ही थापच झाली ना. आज आम्हाला विश्वास सांगतो अंधार नाहीच. एवढ्या सूर्यमालिका, एवढे सूर्य विश्वामध्ये प्रकाश पडतात, त्यामुळं प्रकाश कायम आहेच, कुठे ना कुठे आहे. त्या प्रकाशाची तीव्रता कमी होते, कारण जितकं अंतर वाढतं तेवढी तीव्रता कमी होते. हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. म्हणजे हे अगोदर सारा अंधारच होता आणि ईश्वरानं म्हटलं लेट देअर बी लाईट, आणि प्रकाश निर्माण झाला. इथपासून खोटेपणाला सुरुवात झाली ना, मग पुढचं किती खरं मानायचं? म्हणून धर्मांच्या बाबतीमध्ये ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. बुद्धानं फक्त माणसाचे डोळे उघडलेले आहेत. अंधश्रद्धा ठेवू नको, आंधळेपणाला बघू नको. प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे.
हे सत्य बुद्धानं सांगितलं. आणि मग प्रकाश निर्माण झाल्यावरती ईश्वरानं म्हणे मातीतून मनुष्य निर्माण केला, त्याचं नाव आदम. आता प्रश्न असा आहे की मातीतून मनुष्य निर्माण केला म्हणजे माती त्याच्या अगोदर असली पाहिजे ना, ईश्वराच्या अगोदर असली पाहिजे ना. त्याला मूळ कसं म्हणता येईल? मग त्याच्या अगोदर माती होतीच. मग त्या आदमची त्यानं एक बरगडी काढली आणि त्याच्यापासून ईव नावाची स्त्री निर्माण केली. मग किती विश्वास ठेवणार याच्यापासून? मग जर स्त्रीचा जन्म बरगडीपासून होत असेल तर आत्तापर्यंत तीच कंटिन्यू व्हायला पाहिजे होती ना पद्धत. नाही ती पद्धत. ब्राह्मणांचं तसंच आहे. म्हणे अगोदर पुरुष होता म्हणजे देवपुरुष. मग त्या पुरुषानं म्हणे आपल्या तोंडातून मनुष्य निर्माण केला, तो झाला ब्राह्मण. त्यानं आपल्या बाहूमधून दंडामधून पुरुष निर्माण केला, तो झाला क्षत्रिय. त्यानं आपल्या मांडीमधून पुरुष निर्माण केला, तो झाला वैश्य. पायामधून मनुष्य निर्माण केला, तो झाला शूद्र. आहे कशाचा कशाला ताळमेळ? मनुष्य कसा जन्मास येतो हे आपल्याला माहीत आहे, विज्ञानाला माहीत आहे. आजपर्यंत तोंडातून कोणी जन्मास आला आहे का? मग ब्राह्मणाला काय प्रश्न विचारला पाहिजे? अरे पूर्वी कधी म्हणतो तोंडातून आला असेल तुझा पूर्वज, पण तुझं काय? तू तोंडातून आला नाहीस ना, मग कशाला बाता मारतो मी जन्मानं श्रेष्ठ म्हणून? पण लोक इतके अडाणी आहे की धर्मानं तसं म्हटलं विश्वास ठेवतात. लक्षात आलं आपलं? हे अज्ञान आहे देशामध्ये. काल्पनिक गोष्टीवरती विश्वास ठेवतात. कल्पना आहेत फक्त. अरे तोंड ही जन्माची जागा नाही, हात ही जन्माची जागा नाही, पाय ही जन्माची जागा नाही. जन्म वेगळ्या पद्धतीने होता जगामध्ये. कमीत कमी 3 पद्धती तरी आहेत. लैंगिकतेतून जन्म होतो, अंड्यातून जन्म होतो, श्वेतातून किंवा घामातून किंवा पाण्यातून जन्म होतो. 3च पद्धती आहेत. बाकी पद्धती नाही जन्मास येण्याच्या. अशातून पाणी मात्र निर्माण होतात. हे विश्वामध्ये पाहतो आपण. मग ह्या थापेवरती आजही लोक विश्वास ठेवतात ना. म्हणजे भारतासारखा देश किती मागासलेला आहे, किती बौद्धिक गुलाम आहे हे लक्षात येईल. आणि ह्या गुलामगिरीचा दुष्परिणाम काय झाला? मनुष्य माणसाचा वैरी झालेला आहे. इथे एकत्रित जगणं आणि सर्वांनी एकमेकाच्या सुखासाठी प्रयत्न करणं अशक्य होऊन बसलेलं आहे. काही लक्षात येतं आपल्याला? अबे हा धर्म नाही, तो अधर्म आहे. ती कल्याणाची विद्या नाही, ती नाशाची विद्या आहे. समजतात का लोक? ते नाही समजत. म्हणून बुद्धाने सत्य किती प्रखरपणे सांगितलं पाहिजे की सर्व वस्तू अनित्य आहेत, हे सत्य आहे. कशाला नित्य मानता तुम्ही? तुमच्या कल्पनांना खरं मानता? त्या खोट्या आहेत, तद्दन खोट्या आहेत. आणि या कसोटीवरती फक्त बुद्धाचा धर्म उतरतो, बाकी कुठलाही धर्म टिकत नाही. काही लक्षात येईल आपल्या? हे सत्य शिकलं पाहिजे. म्हणून आता पुढचं एकदम सोपं होऊन बसेल पहा. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. काय? अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. अनेक गोष्टीनं ग्लास बनला, अनित्य आहे, तो तुटणार आहे, फुटणार आहे, नष्ट होणार आहे. प्रत्येक गोष्ट अनेक गोष्टींची बनलेली आहे. त्या अनेक गोष्टी डिसइंटिग्रेट होणारच आहेत. आज नाही उद्या त्या संपणारच आहे. हे विश्वातलं पहिलं सत्य आहे, अनित्य. दुसरं, व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. जो प्राणी जन्मास आला आहे तो अशा वस्तूंचा निर्माण झालेला आहे, विशिष्ट परिस्थितीमध्ये घडलेला आहे, प्रोसेसमध्ये. तोही तसाच नष्ट होणार आहे. ती प्रोसेस उलटी होतेच, तोही नष्ट होतो. म्हणून कुठलाही प्राणी इथे शाश्वत नाही, कायम टिकणारा नाही. प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. म्हणजे अशा निर्णया ह्या गोष्टीतून निर्माण झालेली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये एकही ठोस तत्व नाही, कायम टिकणारी एकही गोष्ट नाही, सर्वच बदलणार आहे. म्हणून प्रत्येक माणसामध्ये आत्मा आहे असं म्हटलं जातं. आत्म्याला कसं म्हणतात? हिंदूंचं धर्मशास्त्र सांगतं, विशेषतः गीता.
की आत्मा अजर आहे. जर म्हणजे वृद्ध, अजर आहे. आत्मा कधी म्हातारा होत नाही. मग काही लोकांनी प्रश्न विचारला, मग लहान वयामध्ये असतो तो छोटासा आत्मा असतो का? मोठा झाल्यावरती मोठा होतो का? त्याबद्दल नाही, परत शब्द बोलत नाही. आता लहान वयात जर लहान आत्मा असेल, मोठा होत असेल तर बदलला ना. तो अजर म्हणजे हे बदलत नाही, अमर, मरत नाही, असं होऊ शकत नाही. कायम राहणार आहे. नैनं छिद्दंती शस्त्राणी न दहती पावकाः असं त्या गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आत्मा असा आहे की त्याला शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा वाहून नेऊ शकत नाही आणि पाणी त्याला शोषून घेऊ शकत नाही. असा आत्मा आहे म्हणून. आता काय माणसाच्या जीवनामध्ये असं अस्तित्वामध्ये हे चारही एलिमेंट असं आहे की एकानं थप्पड मारली तर तो कोलमडतो. मगाशी म्हटलं थोडीशी उष्णता वाढली काय होतं? फ्लॅट. तसंच हवेचं तेच आहे. एखादी प्रदूषित हवा आली गुदमरून जातो. जंगलामध्ये जाऊन झोपा रात्रीचं, म्हणजे तुम्हाला कळेल की श्वास घेणं किती कठीण होऊन बसतं. मनुष्य गुदमरून जाऊ शकतो. कारण जंगलामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेस ही वृक्षाची पानं काय करतात? ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणून घनदाट जंगलामध्ये माणसाला जगणं कठीण होऊन बसतो. मनुष्य साफ करतो जंगल, मोकळी हवा होईल असा प्रयत्न करतो. आणि काही झाडं आहेत ज्यामधून मात्र रात्रीसुद्धा ऑक्सिजन दिला जातो. त्यामध्ये पिंपळाचं झाड आहे, एक वडाचं वगैरे झाडं आहे. अशी काही मोजकी झाडं आहेत जी रात्रीसुद्धा ऑक्सिजन देतात आणि त्यामुळं तिथे तुम्हीही निवांतपणे राहू शकता. त्यामुळं वाराही काही साधासुद्धा नाही. वारा म्हटलं तुम्हाला उडून येऊ शकतो. जरा 50च्या स्पीडपेक्षा जास्त वारा असेल तर चालून दाखवा नीट. सरळ चालू शकत नाही तुम्ही वाकडे होणारच, जमिनीचा आधार घेणारच, कोलमडणारच. ही परिस्थिती आहे. ती एक पॉवर आहे, ग्रेट एनर्जी आहे ती. अग्नीमध्ये तुम्ही जगू शकत नाही. आता हा 46-47चा हा इथला तापमानाचा उच्चांक आहे ना, जड, झोप येत नाही, मनुष्य कासावीस होऊन जातो. ही परिस्थिती आहे. आणि ते जर थंडी झाली तर पुन्हा तोच बाटा. मग हा आत्मा त्याला काहीच होत नाही तर हे असं का होतं? मग प्रत्येक माणसाला होतं ना, आत्म्याला व्हायला नको ना तसं. मग का होतं? जर माझ्यामध्ये आत्मा आहे तर हा मला त्रास व्हायलाच नको ना. मनुष्य विचारच करत नाही. धर्मग्रंथात सांगितलं आंधळेपणानं विश्वास ठेवतो. आणि ह्या भारतातल्या आंधळ्या श्रद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. त्यासाठी उभ्या देशाला धम्माची गरज आहे. म्हणून बाबासाहेबांची भाषा होती, मला भारत बौद्धमय करायचा. मोठ्या करुणेची, मोठ्या दयेची भाषा होती, मोठी प्रेमाची भाषा होती की मला या सर्वांचं कल्याण करायचं आहे, त्यांना अज्ञानातून बाहेर काढायचं आहे. हे त्यांचे लोक समजत नाहीत आणि बाकीच्यांनाही समजतं अशक्यच आहे. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सर्व संस्कार अनित्य आहे. त्याचा अर्थ काय आहे? जगातली कुठलीही गोष्ट स्थिर नाही, सतत बदलणारी आहे. आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही. जर बदलच झाला नाही तर जगणं कठीण आहे. तर पुढे बाबासाहेबांनी त्याबद्दल लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात? अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंच्या अनित्यता बौद्ध तत्वता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. असंगने काय म्हटलं आहे? असंग म्हणतो सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही. आता हे वाक्य कोणालाही कळत नाही. चांगलं मराठी ज्यांचं आहे ना त्यांनासुद्धा कळत नाही, हे मला माहीत आहे. सर्वसामान्य माणसाला तर अजिबात कळत नाही. काय वाचले पत्ता नाही. वाचू परत, काय कळतं ते पहा. सर्व वस्तू या हेतू आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात.
त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा उत्थेत झाला की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही. आहे ना, तेच इंग्लिशमध्ये वाचू. All things are produced by the combination of causes and conditions and have no independent nomenon of their own. When the combination is dissolved, their destruction ensures. कॉम्बिनेशन आता इथे कळायला लागतं थोडंसं. मराठी काही कळत नाही, असा आत्ता घोटाळा झाला आहे आपल्या जगामध्ये. मातृभाषा कळत नाही, परंतु विज्ञानाची भाषा थोडीफार कळायला लागते. ऑल थिंग्स आर प्रोड्यूस बाय कॉम्बिनेशन ऑफ कॉजेस अँड कंडिशन्स अँड हॅव नो इंडिपेंडंट नॉमिनन ऑफ देअर ओन. हे आपण बघितलं. अनेक गोष्टी, निराळ्या गोष्टी एकत्रित येतात, विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या निर्माण होतात. हे मुख्य काय, त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही, पृथक अस्तित्व नाही, यांच्यामुळे ते बनलेलं आहे. आणि ह्या गोष्टी परत डिसइंटिग्रेट होतात, वेगळ्या होतात, आणि मग त्याचं अस्तित्वही संपतं. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. मातीचा घडा केला, माती आहे, पाणी आहे, त्याला ते चक्र लागतं आकार देण्यासाठी, ते चक्र आहे, परंतु आकार देणारा मनुष्यही लागतो. त्या चार गोष्टी जेव्हा एकत्रित येतात, नुसत्या मातीचा घट होत नाही, नुसत्या पाण्याचा होत नाही. माती पाणी असलं आणि चाकही असलं तरी होत नाही. तो करणारा एक असावाच लागतो, स्किल आहे तिथे. आणि फुटलं म्हणजे ते परत मातीमध्ये माती जाते, पाण्यामध्ये पाणी जातं, डिसइंटिग्रेट होतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अशी विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट वातावरणामध्ये, ज्याला कंडिशनिंग म्हणतात, अस्तित्वात येते. आणि ते वातावरण तसंच पुन्हा विघटित होतं, डिसइंटिग्रेट होतं, आणि त्या वस्तूंचं अस्तित्व संपतं. कुठे आत्म्याचा संबंध आहे इथे? आणि तरी आत्म्याला मानणारी या देशामध्ये, जगामध्ये किती माणसं आहेत? करोडो. हिंदू आत्म्याला मानतात, जैन आत्म्याला मानतात, ख्रिश्चन आत्म्याला मानतात, मुस्लिम आत्म्याला मानतात. आहे ना घोटाळा? ख्रिश्चन धर्माच्या विरुद्ध युरोपमध्ये बंड का झालं? तर विज्ञानानं जे जे पुढे मांडलं ते जाणत्या विचारी ख्रिश्चनांना पटलं की विज्ञान बरोबर आहे, ख्रिश्चन धर्म चुकीचा आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्म बाजूला सारला. एवढी इमानदारी त्यांच्यामध्ये होते. पण भारतामधले वैज्ञानिक बनूनही जात आणि धर्म सोडायला तयार नाहीत. आहे ना घोटाळा? म्हणजे काहीतरी दाल में काला है हे असं म्हणायला पाहिजे ना. मग काय आहे दाल में काला? आम्हाला जे मोठेपण मिळालं ते सोडायचं नाही. ब्राह्मणवाद का वाईट आहे त्याचं कारण हे. ब्राह्मणात का नष्ट केला पाहिजे त्याचं कारण हे. जो कोणी स्वतःला ब्राह्मण म्हणत असेल, मग त्यानं स्वतःला काही समजावं, मी गप्प राहावं असा त्याचा अर्थ आहे का? नाही. का? तो स्वतःला ब्राह्मण जन्मानं श्रेष्ठ समजतो, याचा अर्थ तो मला नीच समजतो आहे. लक्षात आलं ना? त्याच्या स्वतःच्या समजीपुरता प्रश्न नाही तो मलाही त्याच्यामध्ये काय समजतो आहे, मी का मान्य करू ते? थप्पड नको घ्यायला लावायला. काही लक्षात आलं का? आम्ही का विरोध करायचा आहे गोष्टीला? यासाठी विरोध करायचा आहे की तुम्ही खोट्या समजुती लोकांच्या मध्ये पसरून स्वतःला वेगळं समजता आणि आम्हाला नीच लेखतात. आम्ही नाही कबूल करणार ते. हे बंड आहे. आणि हे बंड बाबासाहेबांनी उभं केलं. हिंदू धर्मावरती त्यांनी कठोर टीका केली, त्याची मीमांसा केली, चिंधड्या उडवल्या. कशासाठी? यासाठी. अरे काय अधिकार आहे आम्हाला नावं ठेवण्याचा? तुम्हाला काय अधिकार आहे? आम्ही कोण कसे हे ठरवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? जर तुम्ही ते ठरवत असाल, तुमचे धर्मग्रंथ तसे म्हणत असेल, आम्ही ते फेकून देऊ, जाळून टाकू. आणि त्यांनी मनुस्मृती जाळली. काही लक्षात येतं आपल्याला?
म्हणून ही जी क्रांतिकारी भावना माणसाच्या मनामध्ये उदय पावायला पाहिजे, जागायला पाहिजे, त्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास आवश्यक आहे. म्हणून अनित्य हे तत्व बुद्धाचं समजणं म्हटलं तर सोपं आहे, परंतु शब्दाच्या जंजाळात अडकलो तर ते कठीण होऊन बसतं. मग तू पुढे काय म्हटलंय पहा. रठ्ठपाल सुत्ता एक मध्यम निकायमध्ये, त्याच्यामध्ये बुद्धाचा उपदेश आहे. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय. आणि या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. हे आपण बघितलं. मनुष्य जिवंत राहत नाही, संपून जातं. अनेक तत्व मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. ह्या वचनाचा अभिप्राय अशा प्रकारचा आहे. सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होत आहे या शब्दात सांगता येईल. आता हा एक मजेशीर मुद्दा आहे जो समजून घेणं फार गरजेचं आहे. काय म्हटलंय बा. Impermanence of living individual is best described by the formula being is becoming. Being is becoming. मी एक प्राणी आहे, चुकीचं आहे ते. मी एक प्राणी बनण्याच्या प्रक्रियेत आहे. प्राणी बनत राहतो. मी प्राणी म्हणून बनतोय, सतत बनत राहतोय, सतत होत राहतोय. झालो असा त्याचा अर्थ नाही. याचा अर्थ काय. याचा अर्थ आहे लहानाचं मोठं होणं. क्षणोक्षणी प्रत्येक गोष्ट माझ्यातली बदलते आहे, क्षणोक्षणी. आणि असं म्हणतात की माणसाच्या शरीरातल्या पेशी 7 वर्षामध्ये एकूण एक पेश बदललेली असते. टिश्यू ज्या पेशी आहेत शरीरामधल्या, एकूण एक पेशी बदललेली असते. जुनी पेशी राहत नाही शरीरामध्ये. मग ही बदलण्याची प्रक्रिया जर सतत आता या क्षणी सुद्धा चालू आहे, म्हणजे मी प्राणी आहे असं नाही म्हणतायत. मी प्राणी बनण्याच्या प्रक्रियेत आहे. ती प्रक्रिया चालूच आहे बनण्याची, आहे ते पुढे सतत चालू ठेवण्याची. म्हणून बिईंग इज बिकमिंग असं म्हटलेलं आहे. तो पूर्ण झाला नाही, प्रक्रिया थांबली नाही. आणि ही प्रक्रिया कशी आहे. बिकमिंग अँड डिकेईंग, म्हणजे संपूर्ण जाते, कुठेही थांबत नाही. त्यामुळे प्राणीही एकदा जन्मास आला की तो कायमचा आहे असं नाही. तो सतत बनत राहतो, सतत घडत राहतो, सतत बदलत राहतो. लहानाचा मोठा होतो, मोठा होतो सिद्धी वृद्ध होतो, संपून जातो. ती प्रक्रिया सारी चालू असते. त्यामुळे जन्मल्यापासून मरेपर्यंत एकच प्राणी आहे असं म्हणता येत नाही. ते लहान बाळ आणि मृत्यूच्या वेळेस झालेला म्हातारा मनुष्य एकसारखे नाहीत. लहानपणापासून सतत क्षणाक्षणाला बदल होत इथपर्यंत येऊन पोचला. म्हणजे एक बिईंग, एक प्राणी म्हणून निर्माण झाला आणि शेवटपर्यंत राहिला असं नाही. प्राण्याचं त्याला आकार आला, प्राण्याचं त्याला ते म्हणूया की अस्तित्व लाभलं, परंतु ते अस्तित्व सतत बदलत गेलं. म्हणजे प्राण्याचं ते बनणं सतत चालत राहिलं, घडणं चालू राहिलं, त्याच्यात सुधारणा होणं, मोठं होणं हे सतत चालू राहिलं. ती प्रक्रिया कधीच थांबली नाही आणि थांबत नाही. म्हणून प्रत्येक प्राणी कसा आहे, इन द प्रोसेस ऑफ बिकमिंग. काही लक्षात आलं आपल्याला. क्षणोक्षणी तो बदलतो, क्षणी तो घडतो आहे. ती जडणघडण त्याची थांबत नाही. बिकमिंग इज कंटिन्युइंग, सतत चालू आहे ते. आणि सतत ते बदल होत आहे. म्हणून बुद्धाचं म्हणणं सत्य आहे. इम्परमनंट, अनित्य आहे. अरे आत्ता या क्षणी बदलतोय असतो, क्षणोक्षणी बदल होतो आहे. नित्य काहीच नाही, परमनंट काहीच नाही, कायमचं काहीच नाही. म्हणून आत्मा चुकीचा आहे. जर आत्मा हा
न बदलणारा असता तर जन्मास आलेलं बाल तेवढंच राहिलं असतं. बदलच होत नाही ना. काही लक्षात आलं आपल्या? समजा आत्मा अनित्य अमर वगैरे असं काही सत्य असतं तर जन्मल्याबरोबर जे बाळ जेवढं आहे खरं म्हणजे ते बाळ जन्मलंच नसतं ना. गर्भधारणा झाली नसते. ही सारी लंबी प्रक्रिया आहे. बदलल्याशिवाय नवीन काही घडत नाही. नवीन काही घडायचं असेल तर बदल झालाच पाहिजे. बदलातूनच नवीन घडतं. बदलातूनच नवीन अस्तित्वात येतं. बदल घडला नाही तर काही नवीन अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून हिंदूंचं धर्मशास्त्र, आत्म्याचं धर्मशास्त्र चुकीचं आहे. कारण मनुष्य बदलत नाही, त्याचा आत्मा कायम राहतो. ही तद्दन खोटी गोष्ट आहे. तद्दन खोटी गोष्ट आहे. सत्य काहीच नाही. आता जे धर्मच मुळात असत्यावरती उभारलेले आहेत ते माणसाच्या काय कामी पडणार आहेत? काही कामी पडणार नाही. आणि म्हणून जगातले धर्म आपापसात लढाया खेळतात. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी होते म्हणे जगामध्ये म्हणे खूप धर्म झाले पण सारे रेड्यासारखे एकमेकाशी टकरा घेतात म्हणे. रेड्यासारखे सारे धर्म एकमेकाशी टकरा घेतात. आणि आहे परिस्थिती. देवाला मानणारे जरी हे अधिकृत धर्म असले ते प्रत्येक धर्माचा देव वेगळा. गॉडचं आणि रामाचं काही पटत नाही आणि रामाचं अल्लाचं काही पटत नाही. हे आहे ना परिस्थिती. हिंदूंच्या देवांचं आपापसात पटत नाही तर शिवाच्या विरुद्ध विष्णू हे चालूच आहे. तिथे सारे देव एकमेकाच्या विरोधातच आहेत. तसे कोण कोणाशी लढाई करण्याचा काही पत्ता नाही. आणि एवढ्या साऱ्या अंधश्रद्धेवरती मनुष्य ह्या अंधश्रद्धा आहेत. या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही. म्हणजे मी लहानपणी बाळ होतो ते आत्ता नाही. आणि तोच प्राणी भविष्यकाळात असणार नाही. मी आता तरुण आहे तसाच मी मरताना असणार नाही. ही तर गोष्ट खरी आहे. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तो आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तो असणार नाही. इतकं सरळ आणि सोपं आहे. ते थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. प्रत्येक क्षणाला तो बदललेला असतो. अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे. परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजायला कठीण आहे. ज्यात आपण लक्षात घेतलं तो आता मी आहे तसंच आहे पण तसं नाही. तूही सतत बदलतो आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धाचे उत्तर असे सर्वच अनित्य असल्यामुळं हे शक्य आहे. सृष्टीचा नियमच आहे बदलत राहणं. परिवर्तन पावणं हा सृष्टीचा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे होत आहे. तुमच्या हातामध्ये काहीच नाही. याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. शून्य बुद्धधर्माचं तत्त्वज्ञान काय? सर्व शून्य आहे. झाला मनुष्य परत कन्फ्यूज झाला, गोंधळात गेला. म्हणजे सारं शून्य आहे तर मग कशाला काहीच अर्थ नाही. मग ते बुद्धाचं ऐकायलाच नको. आणि ब्राह्मणांनी नेमकं तेच केलं. अरे बुद्ध म्हणतो सारं शून्य. मनुष्य घाबरला, नको त्या बुद्धाच्या नादी लागायला. पण बुद्धानं शून्य कशाला म्हटलं आहे? ही सतत बदलाची संकल्पना आहे. हे खरं अस्तित्व आहे ते लक्षात घे. कुठल्याच गोष्टीवरती तू तसा विश्वास ठेवू नको. हे बुद्धानं सांगितलं सत्य. ब्राह्मणांनी असं फिरवलं की नाही त्या चेंडूच्या फिरकीसारखं की मनुष्य म्हटलं अरे बुद्ध म्हणतो शून्य शून्य, नको त्याच्या नादी लागायला. म्हणून शून्यवाद. आता आपण शून्य करतो. शून्य म्हणजे एक टिंब आहे. शून्याचा अर्थ काय? आपण पेपरवरती असं शून्य उमटवलं. आपण म्हणू शकतो का तिथे काहीच नाही म्हणून? नाही म्हणू शकत. तिथे ठिपका आहे.
म्हणजे आहे. बुद्धानं कुठे म्हटलं नाही? शून्य म्हणजे नाही. ब्राह्मणाने एकदम त्याचा नाही अर्थ केला आणि माणसाला कन्फ्यूज केलं, गोंधळून टाकलं. बुद्धाचं म्हणणं काय? शून्य आहे, फक्त काय त्याला लांबी नाही, रुंदी नाही, उंची नाही, खोली नाही. फरक एवढाच आहे, पण त्याचं अस्तित्व आहे. त्याप्रमाणे शून्यतावाद म्हणजे सतत बदलणारी प्रक्रिया आहे. त्याला सुरुवातही नाही, शेवटही नाही. म्हणजे लांबी नाही, रुंदी नाही, उंची नाही, खोली नाही, सतत बदलणारं ते तत्व आहे, म्हणून त्याला शून्य म्हटलेलं आहे. ब्राह्मणाने तोही शब्द फिरवला आणि माणसाला गोंधळात टाकलं. या विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बुद्ध धर्मामध्ये शून्यवाद आला. भगवान बुद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अस्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. म्हणजे शून्यवाद म्हणजे काय? शून्यता म्हणजे काय? सतत परिवर्तन चालू आहे. सारं संपलं असं त्याचा अर्थ नाही, सतत बदल आहे. शून्यतेमुळंच सर्व अस्तित्व शक्य आहे ही गोष्ट फार थोड्या लोकांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यवरच इतर सर्व वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व परिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण होते आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला नसतं. नवीन काहीच निर्माण झालं नसतं. जे आहे तसंच कायम राहिलं असतं. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीमध्ये तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? करा आता विचार. जन्मास आला, बदलच झाला नसता, तसंच बालक कायम राहिलं असतं तर काय झालं असतं? कल्पनाही करू शकत नाही आपण. त्या जगण्याला काही अर्थच नव्हता, अस्तित्वाला काही अर्थच नव्हता. म्हणून परिवर्तन आहे म्हणून आशा आहे. हेही दिवस जातील. मनुष्य आशेवरती जगतो. दुःख आहे आज, परंतु कायम तो दुःखातच राहिला, बदलच नाही झाला तर संपलंच ना. बुद्ध काय म्हणतात? दुःख कायम राहणार नाही, बदल होतोच, तो टाळता येत नाही. म्हणून दुःखातून सुखही निर्माण होऊ शकतं. म्हणजे बुद्ध खऱ्या अर्थानं माणसाची आशा पक्की करतो. बाकी कोणीही ती आशा पक्की करत नाही. त्यांचं काय? भगवान भरोसे म्हणजे बेभरोसे हा त्याचा मुख्य अर्थ आहे. सारं बेभरोसे. अरे देव करेल सारं. कुठलं डोंबल्याचं देव करेल? मी आता गरीब आहे, देव काय माझ्यावरती पाण्याच्या ऐवजी हा पैशाचा पाऊस पडणार आहे? नाही. मला कष्ट केलेच पाहिजे, मला हालचाल केलीच पाहिजे, मला प्रयत्न केलेच पाहिजे, मला बदललंच पाहिजे आणि बदलवलं पाहिजे. ही माणसाला शक्ती देणं हे बुद्ध धर्माचं मुख्य काम आहे. देवावरती विश्वास ठेवला, शक्ती गेली, तुमची बॅटरी डिस्चार्ज का करेल? देवाच्या हातात देईल. पण तेच तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला खात्री होते असं केलं तर हे होणारच आहे. व्यापार असा केला तर हा फायदा होणारच आहे. कष्ट असे केलं तर हे होणारच आहे. हे झाड लावलेलं ते उद्या वाढणार आहे, मला त्याची फळं मिळणारच आहे, याची खात्री असते ना. केली तर खात्री आहे आणि केलंच नाही तर काही भरोसा नाही. म्हणून देवावरती विश्वास ठेवणं मोठं धोक्याचं आहे. माणसाची बॅटरी डिस्चार्ज होते एवढं फक्त लक्षात ठेवा. बुद्धानं बॅटरी चार्ज करायला सांगितली. बाबा सतत चार्ज कर तर ती कमी पडेल. डाऊन झाली तरी स्पीड कमी होईल तुझा. हा यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बुद्ध माणसाला खरी आशा देतो, त्याला कर्तबगारी करायला भाग पडतो. सर्व बदलत आहे, तू बदल, तू बदलव, अशा प्रकारची प्रेरणा देतो. म्हणून बुद्धाचा धम्म आशावादी आहे आणि त्याचं तत्व आशावादी आहे. ही शिकवण माणसाच्या मनामध्ये आशा प्रज्वलित करते, जोश निर्माण करते, त्याला शक्ती प्रदान करते. पण तू करेल देव म्हणजे संपला, हारला तो तिथे. म्हणून म्हटलं बॅटरी डिस्चार्ज, आता काही काम चालत नाही.
शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठी अनावस्था उद्भवली असते, परंतु तसे मानलेले नाही. शून्य बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या सिद्धांतापासून बोध काय घ्यायचा, तर हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यायचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले आहे की सर्व वस्तू अनित्य आहेत. तर हा जो मुद्दा आहे, आणखी तिसरा मुद्दा आहे, चौथा मुद्दा आहे, फक्त 2 वाक्यांचा आहे, पण परत तो आपल्या डोक्याचा गोविंदा करणारा आहे आणि त्याचंसुद्धा स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. म्हणून ह्या 2 वाक्यांचा अभ्यास आपण पुढच्या वेळेस लक्षात घेऊ, नाही तर परत त्याच्यावरती आपल्याला 1 तासभर स्पष्टीकरण करावं लागेल आणि तेवढा वेळ आपला नाही. म्हणून अनित्यता या तत्वापासून काय शिकायचं आणि मनुष्य कसं ते शिकू शकतो, हा जो मुद्दा आहे तो आपण पुढच्या वेळेस लक्षात घेऊ. तूर्त आपण इथेच थांबूया. जय भीम.